म्हटलं मार्केट पडल्यामुळे माझी इन्व्हेस्टमेंट कमी होऊन गेलेली आहे, त्याच्यामुळे मला खूप भीती वाटतेय. अगं हे बघ, मार्केट पडल्यावर आहे ना आपली इन्व्हेस्टमेंट कमीच होते आणि भीती वाटणं हे खूप नॉर्मल आहे. आणि त्यातल्या त्यात आज तुझी अमाऊंट थोडीशी कमी आहे, उद्या ज्यावेळेस तुझी अमाऊंट मोठी होईल त्यावेळेस तुला अजून जास्त भीती वाटेल, आणि ते पण मार्केट जास्ती पडल्यावर नाही, कमी पडलं तरी जास्त भीती वाटेल. मग यावर काय सोल्युशन असेल? हे बघ, याच्यावर आहे ना 2 सोल्युशन आहे. पहिलं तर आहे ॲसेट अलोकेशन. त्याच्याने काय होतं की मार्केट जेवढं पडतं ना त्याच्यापेक्षा कमी आपण पडतो. आणि दुसरं आहे बिहेवियर कंट्रोल. तर ह्या ज्या 2 गोष्टी आहे ना, याच्यामधून एक गोष्ट तर ॲडवायझरच्या कंट्रोलमध्ये जे ॲसेट अलोकेशन आहे, म्हणजे तुझ्यासाठी ते मी बघेल. पण जे बिहेवियर कंट्रोल आहे ते तुझ्या हातात आहे. मार्केट पडलं जरी तरी तुला तुझा बिहेवियर जर कंट्रोलमध्ये ठेवला तर आपल्याला माहिती आहे मागच्या 47 वर्षांमध्ये मार्केट खूप वेळा पडलंय. एव्हरी टाइम ते रिकवर झालेले. तर तुला फक्त थोडे दिवस स्वतःवरच्या बिहेवियरवर जर तू कंट्रोल केला तर तुला मोर दॅन इनफ रिटर्न नक्की मिळतील. आलं लक्षात? हो, आलं आलं.